आपले बरेच शेतकरी मला विचारत आहेत की माऊली, नेमकं लावण्या आणि पेरण्या कधी कराव्यात? का बरं? कारण बायोडायनॉमिक कॅलेंडरमध्ये बऱ्याच गडबडी आहेत हे आता जवळजवळ सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे. म्हणून बऱ्याच जणांचे फोन येत आहेत की माऊली, नेमकं लावण्या आणि पेरण्याच्या तारखा सांगा आणि बायोडायनॉमिक कॅलेंडरमध्ये काय गडबडी आहेत ते देखील सांगा. तर ते सांगण्या अगोदर मला जरा जे नवीन शेतकरी आहेत, ज्यांना आणखीन खगोलशास्त्र ज्योतिषशास्त्र माहिती नाही आहे आणि त्याच्यानुसार पेरणी आणि लावणी केली पाहिजे हे माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी जरा मी एक दोन गोष्टी सांगतो, नंतर त्या गडबडी मी तुम्हाला सांगतो. आता जे नवीन शेतकरी आहेत त्या सर्वांना मला सांगावंसं वाटतं की भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय शेती विषयामध्ये खगोलशास्त्राला, ज्योतिषशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. का बरं नेमकं? कारण चंद्र, सूर्य, शनी, तसेच अन्य ग्रह आणि सोबत हे वेगळे वेगळे नक्षत्र, या सर्वांच्या गतीचा प्रभाव आणि त्यांच्या गुरुत्वीय बलाचा प्रभाव हा पृथ्वीवरच्या पिकांवरती, झाडांवरती पडत असतो. म्हणून त्यांची गती आणि त्यांचं गुरुत्वीय बल धरून ते लक्षात घेऊन शेतामध्ये लावणी आणि पेरणी केली पाहिजे. आणि जर तुम्ही योग्य वेळेला खगोलशास्त्रानुसार, चंद्राच्या गुरुत्वीय बलानुसार जर पेरणी अथवा लावणी केली ना, तर खूप चांगलं शेतामध्ये उत्पादन होतं. लक्षात ठेवा. फक्त पेरणी लावणीच नाही, झाडाला कोणती ट्रीटमेंट कधी करावी, फवारण्या कधी कराव्यात, किडींचं नियंत्रण कधी करावं, तसंच पिकांची काढणी कधी करावी, याच्यात सुद्धा या खगोलशास्त्राचा, ज्योतिषशास्त्राचा फार मोठा संबंध आहे. याचा उत्पादनावर चांगला परिणाम पडतो, खूप चांगला. कसं काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता ज्या वेळेला चंद्र पूर्ण असतो ना, पौर्णिमा असते ना ज्या वेळेला, त्यावेळेला चंद्राचं गुरुत्वीय बल पृथ्वीवरती खूप चांगलं कार्य करतं. त्याच्या अगोदर 3-4 दिवसांमध्ये जे चांगलं नक्षत्र आहे, ते चांगलं नक्षत्र बघून जर तुम्ही लावणी अथवा पेरणी केली, तर चंद्राच्या गुरुत्वीय बलामुळे, चंद्राच्या खेचण्यामुळे उगवण क्षमता खूप चांगली होते, जर्मिनेशन खूप चांगलं होतं. तर ते देखील महत्त्वाचं असतं. सोबत अन्य सुद्धा काही नक्षत्र आहेत किंवा काही ग्रह आहेत, जसं की शनी आहे. शनी आणि चंद्र समोरासमोर आले, सोबत चांगलं नक्षत्र जर असेल तर त्या दिवशी लावणी अथवा पेरणी केली तर उत्तम प्रकारे पेरणी होती, जर्मिनेशन खूप चांगलं होतं. एवढंच नाही, त्या पिकाला कधी कोणती ट्रीटमेंट केली पाहिजे, कधी खतं दिले पाहिजे, कधी फवारण्या केल्या पाहिजे, तसंच पिकांची काढणी सुद्धा कधी केली पाहिजे. तर या गोष्टी सुद्धा इम्पॅक्ट पाडतात आपल्या उत्पादनावरती. कारण चंद्राचं गुरुत्वीय बल, अन्य ग्रहांचं गुरुत्वीय बल, तसंच नक्षत्रांचं गुरुत्वीय बल पृथ्वीवरती कार्य करतं. तर त्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. पण आता नेमकं बायोडायनॉमिक कॅलेंडर देखील असंच आहे की जे लावणी अथवा पेरणी कधी करावी हे सांगतं चंद्रगतीनुसार. पण बायोडायनॉमिक कॅलेंडरमध्ये एक छोटीशी चूक आहे आणि ती मोठी चूक आहे. ती कोणती? बायोडायनॉमिक कॅलेंडर हे राशींवर आधारित आहे, नक्षत्रांवर नाही. आणि भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये, भारतीय खगोलशास्त्रामध्ये नक्षत्राला फार महत्त्व आहे. नक्षत्रावरच जास्त मोठ्या प्रमाणात आपली गणना केली जाते ज्योतिषशास्त्राची, हे लक्षात घ्या. राशींवर फार कमी आहे. आता नक्षत्र म्हणजे काय तुम्हाला सांगतो. चंद्राला पृथ्वीच्या भोवती फिरायला, एक प्रदक्षिणा पूर्ण मारायला 27 दिवस लागत असतात पूर्ण एकूण. आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना रोज ज्या ठिकाणी असतो त्याच्या पाठीमागे जे तारे असतात, ते तारे म्हणजे एक नक्षत्र. असं चंद्र रोज जागा बदलत असतो, रोज. तर रोज चंद्र ज्या ठिकाणी असतो त्याच्या पाठीमागे जे तारे आहेत ते म्हणजे एक नक्षत्र. असे पृथ्वीच्या भोवती फिरत असताना तो 27 जागा बदलतो. आणि त्या 27 जागांच्या पाठीमागे जे तारे आहेत ते तारे म्हणजे एक नक्षत्र. असे एकूण 27 नक्षत्र आहेत. ह्याला नक्षत्र म्हणायचे चंद्राचे. आता रास म्हणजे काय? तर 2 किंवा 3 नक्षत्र मिळून एक रास तयार होत असते. म्हणजे 2-3 नक्षत्रांचा एकत्रित प्रभाव सांगणं म्हणजे रास. आणि ह्या राशींवर आधारितच बायोडायनॉमिक कॅलेंडर आहे. म्हणून एक लक्षात घ्या, चंद्र रोजच्या रोज कुठं आहे, त्याचा रोजचा प्रभाव कसा आहे ते बघूनच लावणी अथवा पेरणी केली पाहिजे. 2-3 दिवसांची एकत्र नाही. बऱ्याच गोष्टी बदलतात 2-3 दिवसांमध्ये. म्हणून हा एक छोटासा बदल बायोडायनॉमिक कॅलेंडरमध्ये करणं आवश्यक आहे. अजून दुसरं काय आहे? तर दुसरा आणखीन एक असा विषय आहे की समजा फॉर एक्झाम्पल आता ज्येष्ठाची शेवटचे 3.5 दिवस आणि आषाढचे सुरुवातीचे 3.5 दिवस, ह्या दोघांच्या मधले जे अमावस्या आहे ना, ही अमावस्या मोठी अमावस्या असते. नेमकं या 7 दिवसांच्या मध्ये लावणी अथवा पेरणी केली नाही पाहिजे, हे आपलं खगोलशास्त्र, हे ज्योतिषशास्त्र सांगतं. नेमकं काय सांगतं, कशामुळे सांगतं ते मी आता इथं विषय सांगणार नाही. तो निवासी ट्रेनिंगमध्ये आपल्या सविस्तर विषय होत असतो. प्रॅक्टिकल मी समोर
तारांकडे बघून ग्रहांकडे बघून सगळं सांगत असतो, तर तो तिथेच विषय होणं आवश्यक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की ज्येष्ठाचे 3.5 दिवस आणि आषाढच्या सुरुवातीचे 3.5 दिवस या 7-8 दिवसांमध्ये पेरणी अथवा लावणी केलेली नाही पाहिजे. आणि ह्या गोष्टी नेमक्या बायोडायनॅमिक कॅलेंडरमध्ये सांगितलेल्या नाही आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बायोडायनॅमिक कॅलेंडरमध्ये नाही आहेत. मग ह्याचा अर्थ असा आहे का बायोडायनॅमिक कॅलेंडर 100% चुकीचं आहे? तर बिलकुल नाही. ज्या लाल तारखा दिलेल्या आहेत बायोडायनॅमिक कॅलेंडरमध्ये त्या पिरियडमध्ये लावणी अथवा पेरणी करू नये, ते अतिशय उत्तम आहे, हे लक्षात ठेवा. हां, काही गोष्टींमध्ये थोडे बदल करणं देखील त्यात देखील आवश्यक आहे, त्या लाल तारखांमध्ये सुद्धा. पण आता इथे मी या विषयावर जास्त न बोलता तुम्हाला सिंपल सांगतो की नक्षत्रांवर आधारित पेरणी अथवा लावणी केली पाहिजे. कसं? समजा आता पौर्णिमेच्या अगोदर 48 तास पेरणी करावी किंवा लावणी करावी असं बायोडायनॅमिक कॅलेंडरमध्ये सांगितलं आहे. ते 48 तासाचं महत्व नाही आहे. अगोदरचं महत्व कशाचं आहे की पौर्णिमेच्या जवळजवळ जे 3-4 दिवस असतात ना, त्या 3-4 दिवसांमध्ये जे चांगलं नक्षत्र आहे त्या चांगल्या नक्षत्रावरती पेरणी अथवा लावणी केली तर ते अतिशय उत्तम, हे लक्षात ठेवा. हा विषय क्लिअर करा. 48 तास अगोदरच असं काही नाही, त्या 2-3 दिवसांमध्ये किंवा 3-4 दिवसांमध्ये जे चांगलं नक्षत्र आहे त्या नक्षत्रामध्ये पेरणी अथवा लावणी करायची. नक्षत्र बदललं, चंद्राचा प्रभाव बदलला, चंद्राची गती बदलली, चंद्राचं गुरुत्वबल बदललं, हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, हे क्लिअर होणं सर्वांना गरजेचं आहे. म्हणून मी आत्ता काय करणार आहे की या व्हिडिओमध्ये इथे ज्या तारखांना पेरणी करू नये अशा तारखा देखील देणार आहे. ज्या तारखा तटस्थ आहेत किंवा त्याचा प्रभाव चांगला पण नाही आहे आणि वाईट पण नाही आहे अशा तटस्थ तारखा देखील मी देणार आहे. आणि सगळ्यात शेवटी ज्या अतिशय उत्तम तारखा आहेत पेरण्यासाठी आणि लावणीसाठी त्या देखील मी इथे देणार आहे. तर अशा तारखा तुम्ही बघून घ्या सविस्तर. आता ह्या बघा, सर्वात अगोदर पेरणीसाठी लावणीसाठी उत्तम नसलेल्या तारखा, ज्या तारखांना पेरणी अथवा लावणी करू नये त्या ह्या तारखा आहेत. नीट बघून घ्या सविस्तर. आता ह्याच्यानंतर ज्या तटस्थ तारखा आहेत त्या देखील इथे मी देतोय की ज्या तारखांना तुम्ही पेरणी करू शकता पण त्याचा प्रभाव चांगलाही पडत नाही आणि वाईटही पडत नाही, ते नॉर्मल राहतो, त्या ह्या तारखा आहेत सविस्तर तटस्थ तारखा. सर्वांनी बघून घ्या डिटेलमध्ये. आणि आता सगळ्यात शेवटी ज्या अतिशय उत्तम तारखा आहेत नक्षत्रानुसार, भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार, भारतीय खगोलशास्त्रानुसार, त्या ह्या तारखा आहेत सर्वात उत्तम तारखा. सर्वांनी बघून घ्या, सर्वांनी लिहून घ्या. या तारखेला तुम्ही जर लावणी अथवा पेरणी केली तर ती अतिशय उत्तम होते, जर्मिनेशन देखील छान होतं, पिकांचं उत्पादन देखील नंतर चांगलं होतं. हा माझाच नाही, आपल्या खूप साऱ्या शेतकऱ्यांचा अनुभव पाठीशी आहे, प्रॅक्टिकल अनुभव आहे, हे लक्षात ठेवा. आणि ज्यांना कोणाला हा सगळा विषय सायंटिफिक पद्धतीने समजून घ्यायचा आहे, वैज्ञानिक पद्धतीने समजून घ्यायचा आहे, त्याने निवास शिबिराला या अथवा आपलं ऑनलाईन शिबिर करा, तिथे विषय आपला सविस्तर होईल, हे लक्षात ठेवा. म्हणून हा विषय समजणं फार गरजेचं आहे. इथे मी फक्त आता तुम्हाला लावणीच्या तारखा सांगतोय, पेरणीच्या तारखा सांगतोय. असंच सेम पिकाची ट्रीटमेंट, पिकांची काढणी इत्यादी विषय फार महत्त्वाचे असतात खगोलशास्त्रानुसार. इतकंच नाही तर पिकांची कटिंग सुद्धा कधी केली पाहिजे हे देखील महत्त्वाचं ज्योतिषशास्त्रानुसार, खगोलशास्त्रानुसार. म्हणून ट्रेनिंग करा, ट्रेनिंग आवश्यक आहे. निवास शिबिरामध्ये या, तेही करा, आवश्यक आहे. त्यावेळेला मी रात्री डायरेक्ट ताऱ्यांचा कार्यक्रम घेत असतो, आकाश दर्शनाचा. तो प्रॅक्टिकल समोरासमोर सगळा विषय होत असतो. तर आत्ता इथे मी थांबतो, व्हिडिओला मर्यादा असते, मोठा व्हिडिओ बनवून काही अर्थ नसतो. तर परत सर्वांना भेटू, तोपर्यंत सर्वांना राम राम, नमस्कार. या सर्व तारखा फक्त याच महिन्यामधल्या आहेत, हे लक्षात ठेवा. चला भेटू परत आपण.